भारताचा विकासरथ वेगाने धावू लागला असून आता भारत थांबण्याच्या मनस्थितीत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दिल्लीतल्या कार्यक्रमात प्रतिपादन. जगासाठी अकल्पनीय भविष्यकाळ अनिश्चितता असू शकतो, मात्र भारतासाठी हे संधीचं द्वार असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास. स्वदेशी बनावटीच्या तेजस MK1A या लढाऊ विमानाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नाशिकमध्ये दाखवला हिरवा झेंडा. या विमानामुळे हवाई दलाच्या क्षमतेत वाढ. भारत लवकरच संरक्षण उत्पादनांच्या क्षेत्रात 100% आत्मनिर्भर होईल असा विश्वास व्यक्त करत HALAच्या कामगिरीचं राजनाथ सिंग यांनी केलं कौतुक. डिजिटल अरेस्ट घोटाळ्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि CBIकडे मागितलं उत्तर. मुंबईत 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट घोटाळ्याचा पर्दाफाश, 7 जणांना अटक. भारतातला सर्वात मोठा डिजिटल घोटाळा असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा. आदिवासी समाजाला विकासाशी जोडल्याने देशाचा विकास सर्वसमावेशक झाला आहे. आदी कर्मयोगी अभियानानिमित्त आयोजित परिषदेत राष्ट्रपतींचं प्रतिपादन. श्रीलंकेच्या राष्ट्रपती आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका. आंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा. छत्तीसगडमध्ये आज पुन्हा 208 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. 110 महिलांचा समावेश. मोठा शस्त्रसाठाही केला समर्पित. गुजरात मंत्रिमंडळात 22 नव्या मंत्र्यांचा शपथविधी. हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्रीपद. मनामनात तेज पसरवणाऱ्या दीपोत्सवाचा आज प्रारंभ. पशुधनाबद्दलच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून आज वसुबारस तिथीला गाय वासराचं पूजन. आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत लक्ष्य सेन तर पुरुष दुहेरीत सात्विक चिरागची जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं